नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे खारघरच्या राजाच्या दर्शनाला. हे एक असं खारघरचं मंदिर आहे गणपतीचं. तिथं आपण जे काय मनातलं बोलतो ती इच्छा पूर्णच होते. एक बाई होती, ती बोलली होती तिच्या मुलाला नोकरी लागत नाही. ती गेल्या वर्षी नवस बोललेली, ह्या वर्षी तिचा नवस पूर्ण झालेला. 1 वर्षानंतर तिला चांगला रिझल्ट भेटलेला, तिचा मुलगा नोकरीला लागलेला. हे पहा, आज आपण खारघरच्या राजाचं दर्शन घेत आहोत. कोणाला काही समस्या असेल, काही देवाकडे तक्रार असेल तर तुम्ही करू शकता. हे पहा, आज आपण खारघरच्या राजाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आता मंदिरामध्ये. पाऊस असल्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे. इथं आता खूप गर्दी असते बघा. हे पहा, राम आणि हनुमान पण आहे तिथं. मंदिरामध्ये काय काय आहे आधी आपण ते बघूया. राम आणि हनुमान. हे लोकांची गर्दी भरपूर झालेली आहे इथं. सगळे लोक दर्शनासाठीच आलेले आहेत. हे बघा, बैलगाडी पण आहे, बळीराजा पण इथं आहे. लोकांची गर्दी खूप आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. गर्दी असल्यामुळे लवकर पुढे जाता येत नाही आहे. हे पहा, बैलगाडी वगैरे दिसले तुम्हाला. बघा, असं वाटतं की बैलगाडी बघितल्यानंतर ओरिजिनलच बैलगाडी आहे. पहा, किती छान वाटते ना. हे आता आपल्या वरती जाण्यासाठी या सीड्या आहेत मंदिराच्या दर्शनासाठी. आता आपण दर्शन घ्यायला जात आहोत. सर्वजण दर्शन घ्यायला या आणि जे काही तुमच्या मनातली इच्छा असेल ते बोला, पूर्ण होईल. आपण आता खारघरच्या राजाचं दर्शन घेत आहोत. सर्वजण या दर्शनाला पटापट. सर्वजण दर्शनाला या पटापट. कसं वाटतं? आणि ज्याच्या कोणाच्या मनामध्ये काही संशय असेल ना देवाविषयी, तर गणपतीला सांगा की बापा माझं पूर्ण इच्छा होऊ दे सर्व काही. आणि मी सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करते देवाला, देवा ज्याच्या कोणाच्या मनामध्ये दुःख असेल, विघ्न असेल ते दूर कर. सर्वच विघ्न दुःख दूर कर देवा. मीही सर्व देवाला सांगते आणि तुम्हीही तुमच्या इच्छा पूर्ण बोला. देव तुमचं भलं करून. आता आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही सर्वजण दर्शन घ्या. हे बघा, मी अजूनही तुम्हाला गणपतीचं दर्शन देते. दर्शन घ्या सर्वजण. हे बघा, किती शोचे मस्त मस्त झाडं आहेत. आज इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम पण होता मंदिरामध्ये. आज सगळ्यांना बक्षीस भेटलेले आहे तिथं हळदी कुंकामुळे. हे पहा, सगळ्यांच्या हातामध्ये बक्षीस दिसते तुम्हाला. आज इथं हळदी कुंकामुळे साड्या वाटप झालेल्या आहेत हळदी कुंकाच्या निमित्ताने. सर्व बायका खुश आहेत साड्या घेऊन. ज्या बाईचा नवस पूर्ण झाला होता त्या बाईने आज सर्वांना हळदी कुंकू करून सर्व बायकांना साड्या वाटलेल्या आहेत. नवस पूर्ण झालेला असल्यामुळे ती खुशीने तिने आज सर्वांना साड्या वाटप केलेल्या आहेत तिथं. कारण की तिची मन इच्छा पूर्ण झाल्यानंतरला बघा ती किती खुश आहे. आणि तिची खूपच बिकट परिस्थिती होती, मुलगा वगैरे नोकरीला नसल्यामुळे. आज आता तिचा मुलगा नोकरी लागल्यामुळे आज ती खुश खूप आहे. आणि तिचा मुलगाही चांगल्या पेमेंटने नोकरीला पण लागला सरकारी गव्हर्नमेंटसाठी. तिने नवस बोलली ते तिचा पूर्ण झालेला आहे. आणि तुमचाही नवस तुम्ही बोला, देवाकडे प्रार्थना करा. देवा गणराया माझी मनोकामना पूर्ण हो असं बोला. आणि कमेंटमध्ये लिहा श्री गणेशाय नमः. सर्वजण गणपतीकडे प्रार्थना करा. आणि मीही प्रार्थना करते गणपतीला की बाबा देवा सर्व गणराया सर्व भक्तांची मनोकामना तो पूर्ण कर. हे पहा, किती भारी शो आहे बघा. झाडे वगैरे